तर आज राज ठाकरेंची महायुती करता ठाण्यात जाहीर सभा होतीये। श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्केंसाठी राज ठाकरे हे सभा घेणार आहेत। सेनेतून बाहेर पडल्यावर राज ठाकरे पहिल्यांदाच आज आनंद आश्रमात सुद्धा जाणार आहेत। तर मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एकाची भर पडली अशी टीका संजय राऊतांनी राज ठाकरेंवर केली आहे। राज ठाकरे साहेबांना पण धन्यवाद देतो की त्यांनी देखील मोदी साहेबांच्या विकासाला आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीला पाठिंबा दिला आणि ते स्वतः प्रचारात उतरलेत। त्यांचे कार्यकर्ते प्रचार करतात, त्यामुळे मोठं समर्थन महायुतीचं वाढलेलं आहे। त्यामुळे त्यांचंही मार्गदर्शन या संपूर्ण महायुतीच्या कार्यकर्त्यांना अतिशय फायद्याचं ठरेल। मी सर्वप्रथम त्यांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की राजसाहेब जे आहेत हे आज खारेगावमध्ये आहेत, कल्याण लोकसभेमध्ये आहेत। ते कल्याण लोकसभा आणि ठाणे लोकसभा या दोन्ही मतदारसंघासाठी जे आहे हे सभा घेणार आहेत। सगळे आम्ही उत्साही आहोत, उत्सुक आहोत। सगळे पदाधिकारी कार्यकर्ते उत्सुक आहेत, जनता उत्सुक आहे की राजसाहेब जे आहे संध्याकाळी त्यांची सभा होणार आहे, ते काय म्हणणार आहे, काय मार्गदर्शन करणार आहे आणि त्याची तयारी देखील जोरात चालू आहे। ठाकरे आहेत त्यांच्यावर जात आहेत। त्यांनी गेल्या काल 2 महिन्यापर्यंत त्यांची भूमिका होती की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका, हे गद्दार आहेत महाराष्ट्राचे, हे महाराष्ट्राचे गद्दार आहेत, महाराष्ट्राचे बेईमान आहेत। मोदी आणि शहांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका अशा गर्जना करणारे उद्या त्याच मोदी आणि शहांच्या मांडीला मांडी लावून बसताना महाराष्ट्र पाहेल। याच्यामुळे त्यांनी जी गुलामांची एक फौज निर्माण केली आहे मोदींनी, लाचारांची, त्यात अजून एक भर पडेल। बाकी काय आहे?